नागपुरात जिल्हास्तरीय रानभाजी व सेंद्रिय उत्पादन महोत्सवात पहिल्याच दिवशी रानभाजी आणि सेंद्रिय उत्पादनांची 2,08,000 रुपयांची विक्री झाली। रामनगर मैदानात आयोजित 2 दिवसीय महोत्सवाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नाशिकमध्ये भूकंपाचे सलग 2 सौम्य धक्के। सुरगाणा कळवण परिसरात मध्यरात्री 3.5 आणि पहाटे 3.4 रिक्टर स्केल तीव्रतेचे धक्के नोंदवले गेले। यात जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही। विद्यार्थिनीच्या हाकेला जिल्हा प्रशासनाची तत्पर साथ। खेतापूर नागपूर एसटी बस सेवा सुरू। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेतला तातडीने निर्णय। डोंगरगाव इथं माध्यमिक शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या प्रवासाची मोठी सोय झाली। रानभाज्या केवळ महोत्सवापुरत्या मर्यादित न राहता त्यावर प्रक्रिया संशोधन होण्याची गरज। उद्योगमंत्री उदय सामंत। व्यावसायिक उपयोगासाठी कृषी विद्यापीठांनी रानभाज्यांवर विशेष प्रयोग व संशोधन करावं अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली। ऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे। त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोवा इथं आज अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे। तसंच छत्तीसगडला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे। सावरकरांविषयी मानहानीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी विरोधात दाखल तक्रार आणि कनिष्ठ न्यायालयाचं समन्स सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं। आवश्यक मंजुरी घेतली नसल्याचं नमूद करत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हा निर्णय दिला। ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले हे अतिशय अयोग्य आहे आणि कोणत्याही संविधानाच्या चौकटीत बसत नाही। निवडणूक आयोगाचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला ते एका सशक्त लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे। खासदार सुप्रिया सुळे। भाजपचे बोलणारे जे आमदार आहेत त्यांना एकतर इंडस्ट्री काय असते हे माहीत नाही, विकास काय असतो हे माहीत नाही। त्यांना फक्त एवढंच माहीत आहे की जीभ बाहेर काढायची, टाळ्या वाजवायच्या आणि जो वरून आदेश येतो त्यानुसार बोलायचं। रोहित पवार, राष्ट्रवादी आमदार। 2012-13च्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे राजकीय बदल घडून आला। सरकार बदलूनही भ्रष्टाचार आणि अन्याय संपले नाहीत। आता या समस्यांनी नवीन रूप धारण केले असून त्या पूर्वीपेक्षाही अधिक गंभीर झाल्या आहेत। सोनम वांगचुक, सामाजिक कार्यकर्ते।